नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना। तर आता लवकरच दीपामावशी येत आहे, तर त्याच्यासाठी मी दिवे एकदम क्लीन करून घेतलेले आहेत, सगळे घासून घेतलेले आहेत। तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। एकदम सोप्या पद्धतीने दिवे कसे घासायचे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊयात। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। हे बघा मैत्रिणींनो, इथं मी एक वाटी आहे ना तर चिंचा घेतलेल्या आहेत। चिंचा एका पातेल्यामध्ये टाकल्या आणि साध्या पाण्यात 1 तासासाठी इथं मी भिजवण्यासाठी ठेवत आहे। तर चिंचा चांगल्या भिजल्याने 1 तासानंतर ना ह्याला हाताने आता आपल्या चिंचाला मॅश करून घ्यायचंय, म्हणजे चिंचाचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो। हे बघा असं मॅश करून झाल्यानंतर नाही तर मी एक छोटंसं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये मी या मॅश केलेल्या चिंचा टाकल्या आणि त्यात पाणी टाकलं, अर्धा लिंबू पिळला आणि गॅसवरती हे पातेलं ठेवलं। पाण्याला चांगली उकळी आली ना त्या चिंचाला, त्यात 1 चमचा मी निरमा पावडर टाकला, चांगलं हलवलं। आता हे बघा किती चिकट झालेले आहेत दिवे। ते दिव्यामधले सगळे मी असं सुट्टे करून घेतले दिवे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आता सगळे दिवे सोडून घेते। आता या पाण्यामध्ये सगळे दिवे चांगले उकळून घ्यायचे। उकळल्यानंतर ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 4-5 तासासाठी असे दिवे पाण्यामध्ये राहून द्यायचे। हवं तर तुम्ही असं चिंचेचं पाणी करून रात्रभर असे दिवे भिजत राहून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घासायचे, त्याने तर एकदम छान दिवे निघतात। तर हे बघा दिवे घासून झाल्यानंतर ना हे वरचं आपलं जे तेलकट असतं ना ते सगळं असं काढून घ्यायचं चमच्याने किंवा सुईने। आता दिवे सगळे स्वच्छ करून घेतले नंतर नाही तर बघा 1 चमचा रांगोळी घेतली आणि अर्धा चमचा तर निरमा पावडर घेतला आणि त्यांनी सगळे आता दिवे घासून घेते। जो थोडाही तेलकटपणा राहिलेला असतो तो निघून जातो रांगोळी आणि निरम्याने। तर सगळे दिवे घासून झाले की मी सगळे स्वच्छ धुवून घेते। आता दिवे धुतल्यानंतर ना लगेच त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि दिवे एकदम स्वच्छ कपड्याने सगळे पुसून घेते, म्हणजे त्याच्यावरती डाग पडणार नाही दिव्यावरती। हे बघा दिवे एकदम छान निघलेले आहेत, एकदम क्लीन झालेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि थोडाही युजफुल वाटला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।